डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। मुंबईमध्ये 2.5 वर्ष शिवसेनेला महापौर पद द्यावं, शिवसेना नगरसेवकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंचा आता हॉटेल पॉलिटिक्स, मुंबईतल्या विजयी उमेदवारांना हॉटेलमध्ये एकत्रित ठेवणार। मनसेच्या 6 विजयी उमेदवारांचा शिवतीर्थवर सत्कार, शर्मिला ठाकरेंनी केला औक्षण, तर विजयी उमेदवारांचा राज ठाकरेंसह सेल्फी। अपयशामुळे खचून जाणाऱ्यातले आपण नाही, आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंचं पत्रातून मनसैनिकांना आवाहन। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहणार, मराठी माणसाला जे अपेक्षित होतं ते देण्यासाठी अजून मेहनत करावी लागेल, अमित ठाकरेंचं मतदारांना भावनिक आवाहन। उबाठाच्या विजयी उमेदवारांचा आज मातोश्रीवर सत्कार, 65 नवनिर्वाचित नगरसेवकांचा उद्धव ठाकरे करणार सन्मान। उद्धव ठाकरे आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार, शिवसेना भवनात घेणार पत्रकार परिषद। मुंबईतल्या महाविजयानंतर भाजपचं आज पुन्हा सेलिब्रेशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार मुंबईतल्या नगरसेवकांशी संवाद। शिंदेंच्या मुंबईतील 29 नवनिर्वाचित नगरसेवकांचाही गौरव, नंदनवनवर एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार सत्कार। आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार, जानेवारीच्या अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता, पुढच्या आठवड्यात नगरविकास खातं महापौर सोडत काढणार, सूत्रांची माहिती। बारामतीच्या गोविंद बागेत काका पुतण्याची भेट, आगामी झेडपी निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता। आम्ही पराभवामुळे खचून जाणार नाही, झेडपीबाबत काय निर्णय घ्यायचा ते अद्याप ठरलेलं नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट। महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानत जनतेसोबत राहा, विकासाची कामं करा, एमआयएमच्या विजयी उमेदवारांना असदुद्दीन ओवैसींचा कानमंत्र। अमरावतीमध्ये रवी राणांनी भाजपचा व्यवस्थित गेम केला, भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज पडणार, यशोमती ठाकूरांचा भाजपला टोला। शिंदे जयचंद झाले नसते तर भाजप सत्तेत नसता, प्रत्येक वेळा पैशांची सत्ता येते असं काही नाहीये, संजय राऊतांनी ठणकावलं। आम्हाला सोडून गेलेले 90% नगरसेवक पडले, प्रतिकूल परिस्थितीतही आमचे नगरसेवक निवडून आले, संजय राऊत यांचं वक्तव्य। मुंबईमधल्या यशानंतर भाजपकडून पोस्टरबाजी, मातोश्रीच्या परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करत डिवचलं। मनसेची चेष्टा, कुटुंब एकत्र, पण मनसेचा केवळ 6 जागीच विजय, मनसेचा उपयोग करून घेतला, नाव न घेता संतोष धुरींचा उद्धव ठाकरेंना टोला। उपराजधानीत भाजपनं गट राखला, पण गेल्या वेळेपेक्षा 8 जागांचं नुकसान, भाजपला बंडखोरांचा फटका बसल्यानं नुकसान। संभाजीनगरमध्ये विजयानंतर उमेदवारांना तलवार मिरवली, शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजित जीवनवाल यांचा आतेताईपणा। अकोल्यात भाजप उमेदवार शरद तुरकर यांच्यावर हल्ला, अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला, जीवघेण्या हल्ल्यात तुरकर गंभीर जखमी। शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजवले, नाशिकच्या सोमवार पेठेतील घटना, दोन्ही गटांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ, गुन्हा दाखल। पश्चिम रेल्वेवर आजही 240 लोकल फेऱ्या रद्द, कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक। अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आज भारतासमोर बांगलादेशचं आव्हान, लय कायम राखण्यावर भारताचा भर। आयसीसीचं पथक बांगलादेशला जाणार, वर्ल्ड कप T20चा पेच सोडवण्याचा प्रयत्न।
नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन